कोल्हापूर जिल्ह्याची श्रीमंती वाढवण्यासाठी औद्योगिक आणि पर्यटन वाढ हे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटनांचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा आगळावेगळा उपक्रम राबवलाय, असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। राधानगरीत पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। राधानगरी पर्यटन महोत्सव 2018 अंतर्गत राधानगरी ग्रामपंचायतीच्या वतीनं पर्यटन वृद्धीच्या दृष्टीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, तुझ्यात जीव रंगलाचे कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात औद्योगिक आणि पर्यटनाचे महत्त्व ओळखून विकास कामं केल्याचं सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन पर्यटकांना माहीत व्हावं, यासाठी लोकांनी पाहिलं नाही ते पर्यटकांना आकर्षित व्हावं, यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर ही संकल्पना राबवली। या माध्यमातून पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी महोत्सवाचे संयोजक अभिजित तायशेटे म्हणाले, राधानगरी तालुक्यात अनेक पर्यटन स्थळं आहेत। या स्थळावर राज्य आणि देशातील पर्यटक यावेत आणि स्थानिकांना रोजगार मिळावा आणि परिसराचा विकास साध्य व्हावा, या हेतूनं महोत्सवाचं आयोजन केल्याचं संयोजक अभिजित तायशेटे यांनी सांगितलं। यावेळी सरपंच कविता शेट्टी, सिनेकलाकार हार्दिक जोशी, अक्षया देवधर यांनी मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला शिल्पा ओसवाल, HD नाईक, नंदकुमार काटकर, सुशील पाटील कौलवकर, पोलीस निरीक्षक अशोक इंदुलकर, दीपक शिरगावकर, रवीश पाटील, लहू जरग, सरपंच कविता शेट्टी, उपसरपंच सचिन पालकर, अभिजित आरडे, दीपक शेट्टी, अरविंद हुपरीकर, HD नाईक यांच्यासह पर्यटक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।